जेव्हा अहंकार आकाशाला भिडतो तेव्हा त्याचा अंतही तितकाच भयंकर असतो. सत्ययुगात होता एक अत्याचारी राजा हिरण्यकश्यप. त्याने असा वर मिळवला की त्याला कोणीही मारू शकत नव्हतं. ना दिवस ना रात्र, ना माणूस ना प्राणी, ना शस्त्र ना अस्त्र, ना आकाशात ना जमिनीवर. पण त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. प्रथम त्याला उंच डोंगरावरून खाली फेकले. भगवान विष्णूच्या कृपेने तो वाचला. नंतर त्याला होलिकेसोबत अग्नीत बसवलं, पण होलिका जळाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. शेवटी रागात त्याने विचारलं, तुझा विष्णू या खांबात आहे का? प्रल्हाद म्हणाला, हो, देर सर्वत्र आहे. इतक्यात खांब फुटला आणि प्रगट झाले नरसिंह. भगवान नरसिंह मनुष्यही नव्हते आणि पशुही नव्हते. जेव्हा ते प्रकट झाले तेव्हा ना दिवस होता ना रात्र, संध्याकाळ होतं. त्यांनी हिरण्यकश्यपाला मांडीव घेतले, जे ना आकाश होते ना जमीन, आणि त्यांनी आपल्या धारधार नखांनी हिरण्याक्षाला ठार मारले, जे शस्त्रही नव्हते आणि अस्त्रही नव्हते. म्हणूनच नरसिंह अवतार भगवान विष्णूचा चौथा अवतार मानला जातो, जो घेतला गेला होता धर्माचे रक्षण करण्यासाठी, अहंकाराचा नाश करण्यासाठी आणि आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी. अशाच पौराणिक कथा पाहण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.